जय भी मंडळी, जय शिवराय. कशा सर्व मजेत ना? आय होप तुम्ही सर्व मजेतच असाल. तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे मी गावी आलेले आहे आणि गावी पहाटे 4 वाजता मानाचा होम लागला जातो. तर बघा मी येणार होते पण अनार्या उठली त्याच्यामुळे मला यायला मिळालं नाही. पण अनार्याच्या वडिलांनी म्हणजे पप्पांनी तिच्या शूट केलेला आहे. तर तुम्हाला थोडक्यातच या व्हिडिओमार्फत मी दाखवण्याचा प्रयत्न करते की आमच्याकडे शिमगा कसा केला जातो, होळी कशी पेटवली जाते. ह्याला होम म्हटला जातो. मानाचा होम असतो हा. पहाटे 4 वाजता लागतो. तर व्लॉग कंटिन्यू बघा. तुम्हाला थोडक्यातच मी दाखवण्याचा प्रयत्न करते. होळी आणि हो ही होळी हा हो. The next day. माझ्या छकोलीचा तुला पण जायचंय रंगपंचमी खेळायला? हा, कलर खेळायला जायचंय? हा, तर दादा खेळतो बघ, दादा खेळतो बघ. तक हा कुठल्या कुठे मारतोय, त्याची पाठ कुठं आणि काय कुठं. हो ग सोना. तर बघा आज तिथे तेच करताय, फुगे भरतायत फुगे. उभा राहा तिथे मागे उभा राहा, मागे सरक. आता हे घे आणि थपकन मार तिथे काकाच्या पाठी. जा जा जा, काकाच्या मागे मार पटकन. मार 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 मार. चाल चाल. रेडी रेडी. करा करा करा. घे तू आदवेदला दे रे. जा तिथले फुगे उचल ना पटकन. अरे इथं ठेवलेत ना समोर रे मंद, तिथं ठेवलेत बघ टोपाजवळ. मारा आता, मारा फटाफट. अरे इकडे इकडे, तिकडे कुठे. स्टेडी गो.
तर मंडळी आज आहे रंगपंचमी, तर गावठी कोंबड्याची इथे मेजवानी होत आहे. बाबा आणि माझे चुलत सासरे गावठी कोंबडा पुढे. अरे काय घे 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 मार पाठीमध्ये जा, पुढे जा पुढे जा पुढे जा पुढे जा पुढे जा ना. हा मार. थांबा थांबा बोलवते त्यांना. अरे कलर लाव बाबू, लाव लाव तोंडाला लाव, काकाच्या तोंडाला लाव, लाव कलर. त्याच्या हातात दे, त्याच्या हातात दे, त्याच्या हातावरती थोडासा. आता तो कसं कलर लावतो ते बघ, ते बघ. हा असं असं. आता आता त्याला घेऊन फिरा रे थोडस. हा तो मग दादाने केलं आणला अजून. हातात हातात फोडून लावा त्याचा आणि द्या त्याला. लाव काकाला आता. A few moments later. जय भीम मंडळी, जय शिवराय. कशा सर्व मजेत ना? आय होप तुम्ही सर्व मजेत असाल. तर तुम्हा सर्वांना होळी आणि धुलीवंदनाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. तर तुम्हा सर्वांना माहितीच आहे मी गावी आहे. तर आता आम्ही जात आहोत दर्शन घेण्यासाठी. सकाळी होम वगैरे पहाटे 4 वाजता होम लागला होता, पण मी काही गेली नाही कारण छोटी माझी लहान आहे, झोपली होती त्याच्यामुळे. तर आता सानेवरती देव आलेले आहेत आणि आम्ही त्या देवाचे दर्शन करायला जात आहोत. तर माझ्यासोबत आहे अद्वैत, हा बघा, आणि त्या तांदळाचे पप्पा. मी आत्ताच त्यांच्याकडे दिले, माझा हात दुखायला लागला. आणि हे आहे मंदिर, तुम्ही बघू शकता. त्या मंदिरात जायचं आहे. इथे सानेवरती देव येतात आणि जे जे कोणी नवस वगैरे केले असतील ते तिथे देतात. नारळ वगैरे जे काही बोलले असतील ते देवाला तिथे वाहतात. तर आम्ही पण जातो. म्हटलं ह्या निमित्ताने आलेलो आहोत गावी, तर म्हटलं दर्शन घ्यावं आणि कुलदैवत आहे त्याला देखील नमस्कार करावा. सर्वांच्या गाठीबिटी होतील. आणि आम्ही जात आहोत सानेवरती. बाईला पण फर्स्ट टाईम आणलेला आहे. तर ब्लॉग कंटिन्यू करा, तुम्हाला दाखवते आतमध्ये गेल्यानंतर. शूट घ्यायला जमतं की नाही कारण गावकरी आहेत, बरोबर वाटत नाही व्हिडिओ काढायला, तरी पण मी ट्राय करते.
ही 10 दिवस चालते ती होळी आहे छोटीशी. आणि होम तिकडे लागतो. होम इथे लागतो. हा बघा होम लागलेला आहे इथे. सकाळी पहाटे 4 वाजता इकडे होम लागलेला आहे. बघा केवढे झाडाला आंबे आलेले आहेत. गच्च झाड भरलेलं आहे. आणि हे आमचं रायवाडा आहे. हायवेला टच आहे. येते. चल चला चला चला. हे बघा किती छान आहे मंदिर. तिथे सानवर देव येतात ते. आणि तिथे होम लागतो ते सगळं आहे. आणि अशा प्रकारे पालखी देखील नाचवतात. तर तुम्हाला आजचा ब्लॉग आमचा कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि बघा चाकरमणी किती येत आहेत. रस्त्याला एवढ्या गाड्या धावत आहेत. खूप म्हणजे खूपच गाड्या आहेत. आज शिमग्याला कालपासून रांगच लागलेले आहे. आणि हायवे फुल गाड्या चालू आहेत. तर तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. ही बघा इकडे तुम्हाला झूम करून दाखवते. ही जी आहे ती होळी आहे. ही 9 दिवस सतत लागत असते. है ना 9 दिवस लागते ना. 9 दिवस सतत लागत असते. मला पण एवढं काय माहिती नाहीये. आणि हा जो आहे ना सॉरी हा जो आहे ना दूर निघतोय तो होम आहे. जो पहाटे 4 वाजता लागला होता. जो मी रात्रीचा व्हिडिओ तुम्हाला दाखवलेला आहे. तर तो हा होम आहे. आणि ही होळी आहे. अशा प्रकारे इथे 2 हे लागतात. हा मानाचा होम असतो जो की पहाटेच लावला जातो 4 वाजता. ही बघा आमची सोनू. ही तसं डोंगर मागे बघा ना किती भारी वाटतं. बघा तुम्ही दोघं. हा डोंगर बघा काय भारी वाटतंय. डोंगर हायवे आणि त्याच्यामध्ये तरंगते अशी मस्तपैकी. आणि माझा लेक बघा तो लहान असताना आम्ही पण त्याला असं उचलून घ्यायचो. हा त्याला तर पप्पा खांद्यावर घ्यायचे. हिला तर खांद्यावर पण नाही घेत. बघा बघा काय दिमाखात चाललेली आहे. बघा आहे ना कोकण. बघा आमचं कसं नारळाची झाडं बघा. नारळाची झाड स्वतःवर काढ. नुसत्या थुक्या काढते. थुक्या काम धंदे नाही तिला. थुक्या काढते. थुक्या कशा हायवेने चालते.